सूरज चव्हाण यांना काय कुठल्या कायदेशीर प्रक्रियेखाली अटक केलंय का सोडले, काय नेमकी प्रक्रिया करण्यात आली? सदरचा गुन्हा हा रविवारी दाखल करण्यात आलेला होता। एकूण 10 आरोपी होते। त्यामध्ये आज अखेरपर्यंत यातील मुख्य आरोपी सूरज चव्हाण आणि इतर 9 आरोपींच्यावर कायदेशीर कार्यवाही करण्यात आलेली आहे। तसेच एक आरोपी विषयी तपास चालू आहे। तसेच सदर आरोपीविरुद्ध यापुढेही BNSS 126 प्रमाणे कारवाई करणार आहोत। सर किती जण ताब्यात घेतले, आता किती जणांना हे केलं? आता आज अखेर एकूण 9 जणांच्या विरुद्ध कायदेशीर कारवाई करण्यात आलेली आहे। सूरज चव्हाणला रात्री किती वाजता ताब्यात घेण्यात आलं, किती वाजता? सूरज चव्हाण रात्री 4:30 वाजता पोलीस स्टेशनला हजर झालेला आहे। सकाळी किती वाजता? यामध्ये गंभीर गुन्हा दाखल करावा अशी मागणी करण्याची येते। सर जरांगे पाटलांनी गुन्हा दाखल करण्याची मागणी केली, त्या दृष्टीनं काही काम करतोय का? भविष्यात सर्टिफिकेट प्राप्त झाल्यास त्याप्रमाणे कायदेशीर कारवाई करण्यात येईल। सूरज चव्हाण आले असं नाही, म्हणता येईल. सूरज चव्हाण झालं।